अभी मजा आएगा ना भिड़ो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये। जसे की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत। जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे। आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल। आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही। त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल। तर चला मित्रांनो, आता थोड्या उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, आता VPN वगैरे तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे। नंतर आपलं CapCut Pro ओपन करायचे आणि व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही काय करायचे, तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचा आधी, ठीक आहे। जसे की सिंपली मी इथून समजा हा फोटो घेतलेला आहे, फोटो घ्यायचे, HDवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला, ठीक आहे। फोटो इथे ॲड होऊन जाईल, इथं लोगो व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचे। नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोची लेअरला 20 सेकंदापर्यंत ओढून घ्यायच्या आधी। नंतर परत तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला याची खाली ऑप्शन स्क्रॉल करून एक्सपेक्ट रेशोमध्ये येऊन 9.16 ही रेशो घ्यायची, ओके करायचे। परत तुम्ही खाली ऑप्शन स्क्रॉल करून मागे यायचे, ओव्हरलेमध्ये यायची, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, वरून आपल्या जीप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे। जीप फाईल तुम्हाला माहिती आहे डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। आता इथून सिंपली काय करायचं, हा मी तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, इथून याला ॲड करून घ्यायचं आहे। आता हा व्हिडिओ इथे येऊन लागेल। आता हा व्हिडिओ जसं तसं इथं राहू द्यायच्या आधी, ठीक आहे। नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक्स्ट्राक्ट ऑडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचं। याच्यावरचा ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायच्या आधी। नंतर या बिटमार्क व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बीट लावून दिलेलं, जसे की आता थोडंसं पुढे यायचे, इथं बीट 1 दिसतंय, बघू शकता इथं आलं होतं। थोडा हळूहळूच पुढे यायचे, दिसत नसेल तर लेअर थोडी 2 बोट ठेवून झूम करायचे। जिथे बीट 1 आहे तर इथे थांबायचे, स्प्लिट करायचे, ठीक आहे। इथे एकदा स्प्लिट केल्यानंतर पुढे आता स्मॉल कट अशा प्रकारे नाव दिसेल तुम्हाला। आता स्मॉल कट जिथून स्टार्ट होतोय तिथे यायचे, ठीक आहे। आता समजा थोडंसं पुढे यायचे, इथून आपलं स्टार्ट होतंय तर इथं थांबायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे। परत आता हे ज्या ठिकाणी गायब होत आहे तिथं थांबायचे, म्हणजेच या ठिकाणी गायब होतं आहे तर इथे तुम्ही स्प्लिट यायचे, ठीक आहे। परत तुम्ही आता पुढे जिथं स्टार्ट होते स्मॉल कट तर तिथे यायचे, ठीक आहे। अशा प्रकारे थोडं पुढे आणि स्प्लिट करायचे। परत हा स्मॉल कट जिथं गायब होतं आहे तिथं थांबायचे, ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी गायब होतं आहे तर स्प्लिट करायचे, ठीक आहे। परत थोडं पुढे यायचे, जिथं स्टार्ट होतं स्मॉल कट, परत तुम्ही सेम अशा प्रकारे स्टार्टवरती येऊन स्प्लिट करायचे। परत तुम्ही जिथं गायब होईल, म्हणजे आता पुढे यायचे थोडंसं, ठीक आहे। आता या ठिकाणी गायब होतं आहे तर तुम्ही इथं स्प्लिट करायचे, ठीक आहे। आता इथून पुढं काय करायचे, आधी पुढं आपण बीटप्रमाणे फोटो कट करून घेऊ। नंतर हे जे काही स्मॉल कट आहे तर इथं पण तुम्हाला छोटे छोटे फोटो कट करायचे। आधी आपण काय करू, पटापट जे काही आता बीट 1 बीट 2 जे पुढचे आहेत बीट 2 बघू शकता, तर इथून पटापट काय करू, स्प्लिट करून घेऊ फोटो प्रमाणे, ठीक आहे। मग बाकीचे आपण प्रोसेस बघू। तर मी काय करतो, पटापट स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचं सांगतो, ठीक आहे। आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटीपर्यंत बघायचे, तेव्हाच तुम्हाला सगळं काही समजेल। तर टोटल बघू शकता 26 पर्यंत बीट होती। नंतर ऑडिओच्या शेवटी येऊन वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट असेल उरलेला आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचं, ठीक आहे। आता हे छोटे छोटे आपल्या पार्टमध्ये फोटो कट झालेले। नंतर परत तुम्ही मागे यायचे, आता हे जे काही स्मॉल कट आपण कट केलेले तर इथं पण आपल्याला छोटे छोटे कट करायचे। आता जेवढं इथं स्मॉल कट आहे नाव तर इथं आपल्याला कट करायचं आहे। आता तुम्ही एक गोष्ट करायच्या आधी काय करायचं, आता स्मॉल कट पहिलं बघू शकता, पहिल्यांदा स्मॉल कट लागतं तर याच्या पुढं आपण एक फोटो सोडला इथं, हा वाला बघू शकता, जिथं हा स्मॉल कट नाव गायब होतं तर त्या फोटोवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे, ऑपोजिटमध्ये येऊन तुम्ही 0 ऑपोजिट करायची याची। परत पुढं स्मॉल कट नाव चालू होतं तर हा संपेपर्यंत पुढे यायचे आणि जिथं संपतं तर तिथं आपण हा फोटो स्प्लिट केलेला एक, तर याला पण याची पण तुम्ही काय करायचे, ऑपोजिट तुम्ही इथून 0 करून टाकायचे। तर तुम्ही हे 2 फोटोंची ऑपोजिट तुम्ही फक्त 0 करायचे, फक्त 2च, ठीक आहे। आता काय करायचं, आता जिथं आता स्मॉल कट आहे तर तिथे यायची,
फर्स्ट टाईम जिथून सुरू होतं, आता पहिला फोटो हा आहे, तर इथून आता स्मॉल कट सुरू होतं, तर तुम्ही थोडे लेअर झूम करायचे. नंतर आता दुसरा जो जिथं स्मॉल कट स्टार्ट होते, तर त्या फोटोवरती क्लिक करून आता इथं तुम्हाला 0.5 सेकंद दिसते, ही लेअर तुम्ही थोडेसे झूम करायचे. आता इथं 0.5 सेकंद दिसते, इथं बघू शकता, इथं थोडं छोटे मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. या ठिकाणी जे तुम्हाला 0.5 सेकंद दिसते, तर इथं तुम्हाला जो मार्क आहे 0 पॉईंट दिसतोय बघू शकता, तर या पॉईंटवर थांबायचे, स्प्लिट करायचे, थोडं पुढे यायचे 5 वरती स्प्लिट करायचे, होत नसेल तर थोडं अजून पुढे करायचे. ठीक आहे, थोडं पुढे करायचे. आता इथून स्प्लिट होतंय म्हणजे इथून थोडं 5 सेकंदाच्या पुढ्यापासून स्प्लिट करायचे. तर तुम्ही एकदम छोटे साईजमध्ये तुम्ही इथं फोटो स्प्लिट करायचे हे वाले. ठीक आहे, स्मॉल कट म्हणजे एकदम छोटे साईजमध्ये आपल्याला फोटो स्प्लिट करायचे. ठीक आहे, एकदम छोटे, जास्त पण छोटे नाही, पण मी तुम्हाला सांगतोय तेवढंच करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर इथून मी थोडी लेअर झूम केलेली म्हणून मोठं वाटतंय. जर तुम्ही लेअर झूम केले असेल तर थोडे मोठे तुम्हाला वाटतील तसं. ठीक आहे, तर इथून बघू शकता मी लगभग आता इथं हे छोटे फोटो इथून मी स्प्लिट करून घेतलेले स्मॉल कट. ठीक आहे, आता इथं पुढे फोटो गायब होतो तर हा सोडून द्या. आता जिथं हा पुढचा फोटो स्टार्ट होतो स्मॉल कट, तर सेम अशा प्रकारे इथं पण लेअर तुम्ही झूम करायचे. नंतर इथं पण तुम्ही सेम अशा प्रकारे तुम्ही एवढ्या साईजमध्येच फोटो कट करायचे. जेवढं आपण मागच्या फोटो कट केलेले तेवढ्या साईजमध्येच हे पुढचे फोटो पण तुम्हाला कट करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो, आता मी छोटे फोटो कट केलेले आहेत. ठीक आहे, इथं पण आता पुढे इथं हा गायब होतो, आपण हा फोटो ॲड केलेला आहे. आता पुढं पण इथं एक स्मॉल कट आहे. आता फक्त हा एकच फोटो तुम्हाला सेम अशा प्रकारे छोटे पार्टमध्ये कट करायचे पुढचा. ठीक आहे, झूम करायचे आणि सेम अशा प्रकारे जशा प्रकारे आपण कट केलेले सेम तशा प्रकारे पटापट हे स्मॉल कटमध्ये तुम्ही फोटो स्प्लिट करायचे. ठीक आहे, मी इथून पटापट स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता इथं मित्रांनो, आता मी हा फोटो पण इथून एकदम स्मॉल कटमध्ये मी कट केलेले बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, तर तुम्ही अशा प्रकारे 3 ठिकाणी तुम्हाला स्मॉल कट करायचे एकदम छोटे पार्टमध्ये. आता इथं तुम्हाला फोटो पण लावायचे, एक करून रिप्लेस पण करायचे, तर तुम्हाला थोडं जास्त टाईम लागेल, पण तुम्ही हळूहळू काम करायचं. ठीक आहे, हा व्हिडिओ मुलं मुली तसंच जे गाड्यांचे व्हिडिओ आहेत जसे की स्कूटर गाडी वगैरे ट्रक वगैरे असतात, तर त्यांचे पण तुम्ही हा ट्रेंडिंग व्हिडिओ बनवू शकता. ठीक आहे, आता तुम्ही काय करायचं, तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस करायचे, सिम्पली फोटोवरती क्लिक करून काय करायचे, रिप्लेसमध्ये यायचे. आणि जो तुम्हाला दुसरा फोटो चेंज करायचे, सिम्पली फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. जो तुम्हाला आवडेल तुम्ही तो करायचा. ठीक आहे, मी सिम्पली फक्त क्लिक करून दाखवलं. समजा मी हा क्लिक केलं तर मागं फोटो चेंज होऊन जाईल. तर त्याआधी काय करायचं, आता फोटो आपले कट झाले, ओव्हरलेमधून काय करायचे, हा ब्लॅक कलरचा व्हिडिओ तुम्ही डिलीट करून टाकायचे. ठीक आहे, आता काय करायचे, सिम्पली फोटोवरती क्लिक करून पटापट रिप्लेसमध्ये यायचे आणि पटापट तुम्ही काय करायचे, फोटो रिप्लेस करून घ्यायचे प्रकार. ठीक आहे, आणि जे स्मॉल कट आहे तर यांना काय करायचे, लेअर अशा प्रकारे झूम करायचे, मग एक फोटोवरती क्लिक करायचे अशा प्रकारे आणि रिप्लेसमध्ये येऊन तुम्ही पटापट काय करायचे, तुम्हाला फक्त जे तुम्हाला फोटो लावायचे असतील तर ते तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर मी काय करतो, पटापट आता हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो, आता बघू शकता सगळे इथं मी आता फोटो रिप्लेस करून घेतलेले, छोटे फोटो पण मी इथून रिप्लेस करून घेतलेले. ठीक आहे, तर अशा प्रकारे सगळे फोटो तुम्हाला रिप्लेस करावं लागतील. नंतर काय करायचं, एकदम तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. ठीक आहे, आता सुरुवातीला आल्यानंतर काय करायचं, आपण आधी व्हिडिओ इमेज लावून घेऊ, नंतर आपण ॲनिमेशन वगैरे लावू. ठीक आहे, आधी काय करायचं, एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे, एपेक्समध्ये येऊन व्हिडिओ एपेक्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, इथून वरती सर्चिंगमध्ये मी तुम्हाला स्पेलिंग सांगतोय ते तुम्ही टाकायचे की निगेटिव्ह अशा प्रकारे. तर तुम्ही अशा प्रकारे निगेटिव्ह स्प्लिट, ठीक आहे, निगेटिव्ह स्प्लिट अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथं 1 नंबरला आलेला बघू शकता. तर तुम्ही हा व्हिडिओ पेज घ्यायचे आणि याची लेअर जी काही तर इथं ही दोघं फोटोंना लावून घ्यायचे, स्टार्टिंगचे दोघं फोटोंना. ठीक आहे, तर तुम्ही अशा प्रकारे लेअर झूम करून बरोबर इथं लावायचे स्टार्टिंगचे हे 2 फोटोंना. ठीक आहे, नंतर काय करायचं, आता हे छोटे फोटो आहेत तर इथं थोडं झूम करायचं, जिथून आपला फर्स्ट छोटा फोटो चालू होतो तर इथं यायचे, व्हिडिओ पेजमध्ये यायचे. परत इथं तुम्ही वरती सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे, फ्लॅश 2 अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे. ठीक आहे, फ्लॅश 2 सर्च केल्यानंतर इथे 1 नंबरला आलेले हा तुम्ही फ्लॅश 2 व्हिडिओ पेज घ्यायचे आणि जिथेपर्यंत छोटे स्मॉल फोटो असतील तर तिथेपर्यंत यांची लेअर अशा प्रकारे वाढवायची. ठीक आहे, म्हणजे इथंपर्यंत आहेत तर इथंपर्यंत तुम्ही वाढवून घ्या. ठीक आहे, थोडं झूम करून घ्यायचे आणि बराबर जिथंपर्यंत यांची लेअर आहे तर तिथंपर्यंत अशा प्रकारे लावून घ्यायचे. ठीक आहे, इथं बराबर लागून जाईल. ठीक आहे, तर बघू शकते मी इथंपर्यंत बराबर लावून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता काय करायचे, आता पुढचे आपले इथं फोटो स्टार्ट होतात तर या फोटोचं स्टार्टिंगला यायचे. परत तुम्ही एपिक्समध्ये येऊन वरती सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे, शेक अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे, शेक. ठीक आहे, इथून तुम्ही आपले जे नॉर्मल शेक इपिक आहे व्हिडिओ इफेक्ट्स तर इथून हा घ्यायचे आणि याची लेअर शेवटपर्यंत ओढून घ्यायची आणि ॲडजस्टमध्ये याची इंटेन्सिटी तुम्ही काय करायचे,
6 किंवा 7 वरती ठेवायचे. ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला जो फोटो सांगतोय तिथे यायचे. ठीक आहे. आता तुम्ही डायरेक्ट पुढे यायचे. तर तुम्ही आता हा फोटो आपण 1 नंबरचा फोटो समजू. ठीक आहे. छोटे-छोटे फोटोंचा पुढचा हा 1 नंबरचा फोटो समजू. आता 1 नंबर फोटो म्हणजे हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे. तर तुम्ही तो व्हिडिओ पेजमध्ये येऊन तुम्ही काय करायचं, सर्च करायचे स्पेलिंग म्हणजे जे स्पेलिंग टाकतोय तो तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे. ठीक आहे. बघू शकता. तर तुम्ही एक स्पेलिंग बघून घ्या, स्पेलिंग चुकू देऊ नका. ठीक आहे. तर तुम्ही ही स्पेलिंग टाकायचे. ठीक आहे. इन्व्हर्सन स्पेक्स्टेल. ठीक आहे. तर तुम्ही इथून हा इफेक्ट घ्यायचे आणि याची लेअर काय करायचे, फक्त या 11 नंबरचा फोटो एवढीच ठेवायची, कमी करून घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. तुम्ही बराबर इथं कमी करून घेतलेलं आहे. नंतर ॲडजस्टमध्ये येऊन याची स्पीड तुम्ही फुल वाढून घ्यायचं. ठीक आहे. इथं एवढंच करायचे. आता आपले लागून गेलेले व्हिडिओ वगैरे आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे. सिम्पली पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि जर तुम्ही कॉमोमध्ये येऊन तुम्ही पहिल्या फोटोला झूम ऑन नावाचं ॲनिमेशन लावायचे. परत तुम्ही पुढचा 2 नंबरच्या फोटोला तुम्ही इथून इनमध्ये यायचे आणि इनमध्ये तुम्हाला झूम टू नावाचं ॲनिमेशन दिसेल. हा लावायचं सापडत नसेल तर इथं तुम्ही वरती स्पेलिंग सर्च करायचे. ठीक आहे. आणि जे काही झूम टू इथं इफेक्ट आपण घेतलेले याची खालची रेस तुम्ही 1.7 पर्यंत वाढून घ्यायची. नंतर इथंच आउटमध्ये यायचे. ठीक आहे. आउटमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला आईस शूटिंग अशा प्रकारे इफेक्ट दिसेल. हा तुम्ही इथं लास्टला इथं आउटमध्ये लावून घ्यायचे. ठीक आहे. याच फोटोला. ठीक आहे. बघू शकते इथं लागून गेलेलं आहे. आता हे जे काही छोटे फोटो आहेत, फक्त हे जे काही छोटे आता स्मॉल कटमध्ये आपण केलेले फोटो आहेत इथंपर्यंत. ठीक आहे. तर इथंपर्यंत हे जे छोटे फोटो आहेत तर यांना काय करायचे, आता झूम करून घ्यायचे आणि एक फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये येऊन कॉमोमध्ये येऊन तुम्ही फक्त झूम ऑन नावाचे ॲनिमेशन लावायचे सगळे फक्त छोटे फोटोंना. ठीक आहे. तर मी काय करतो, पटापट हे छोटे फोटोंना झूम ऑन नावाचे ॲनिमेशन पण लावून घेतो. तर मित्रांनो आता बघू शकते छोटे फोटोंना मी इथून झूम ऑन नावाचे ॲनिमेशन लावून घेतलेलं आहे. जिथेपर्यंत छोटे स्मॉल फोटो होते सगळ्यांना मी इथून लावून घेतलेले आहे. बघू शकता. ठीक आहे. आता काय करायचं, आता पुढे यायचं. आता इथून आता आपण समजू हा पहिला फोटो आपण समजला 8 सेकंदाच्या पुढे. ठीक आहे. आता हा आपण पहिला फोटो समजू इथून. ठीक आहे. मागचं आता झालं आहे म्हणून त्या मागचं सोडून द्या. आता इथून आपण याला पहिला फोटो समजू. आता तुम्ही काय करायचे, इथून सगळे फोटोंना तर तुम्हाला एकच ॲनिमेशन लावायचं. फक्त काही मध्ये फोटोंना वेगवेगळे ॲनिमेशन लावायचे. आधी काय करून जे मध्ये फोटो आहेत तर त्यांना वेगवेगळे ॲनिमेशन लावून घेऊ. मग बाकीचे आपण सगळ्या फोटोंना एकच ॲनिमेशन लावू. ठीक आहे. आता काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्ही 3 नंबरचा फोटोवरती यायचे इथून. ठीक आहे. आता हा 1, 2, 3 हा 3 नंबरचा फोटो आहे. इथं आता हे ज्या ठिकाणी हे म्हणतं तुम्ही प्ले करून बघू शकता. आता हा 3 नंबरच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथं तुम्ही पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. पुढच्या 4 नंबरच्या फोटोला पण तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. आता हा 3 नंबरचा आणि 4 नंबरचा फोटोला तुम्ही हे 2 ॲनिमेशन लावायचे. परत तुम्ही आता 19 नंबरचा आणि 20 नंबरच्या फोटोवरती यायचे. आता हा 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता हे 2 19, 20 नंबरचे फोटो आहेत. आता काय करायचे, यांना पण तुम्ही पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 हे 2 ॲनिमेशन लावून घ्यायचे पटापट तुम्ही. ठीक आहे. आता एवढंच फोटोंना तुम्हाला वेगळे ॲनिमेशन लावायचे होते. आता बाकी जेवढे इथून आता आपण पहिला फोटो समजला आहे इथून तर शेवटीपर्यंत आता जे फोटो बाकी आहेत न इफेक्ट लावलेले सगळे फोटोंना तुम्ही फक्त काय करायचे, फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉमोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही बाउन्सिरस नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. तर आता जे फोटो बाकी आहेत शेवटीपर्यंत सगळ्यांना तुम्ही हा जे ॲनिमेशन लावायचे आणि ज्यांना आपण मध्ये हे 2 ॲनिमेशन लावले ते फोटो सोडून द्या. ठीक आहे. त्यांना आपण ॲनिमेशन लावलं आहे म्हणून ते सोडून द्या. तर आता जे फोटो आपले बाकी आहेत तर त्यांना पटापट तुम्ही ॲनिमेशन लावून घ्या. तर मी काय करतो, पटापट यांना ॲनिमेशन मी लावून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो. तर बघू शकता आता मी सगळे फोटोंना हा ॲनिमेशन लावून घेतलेले आहे. आता काय करायचं, आता आपले व्हिडिओ बनून झालेले, तुम्हाला हे म्हणजे PNG वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. ठीक आहे. आता सिम्पल येतं, तुम्ही या HODवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची, वरती एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही शेवटी डिव्हाइस या नावावरती क्लिक करून हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा. तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.